नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। काल मुहर्रम सण जो येतो मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, तोच भायखळ्यामध्ये साजरा करण्यात येत होता। आणि त्यावेळी आपण जर पाहिलं, एक मोठा कट रचण्यात येत होता आणि तीच बाब जी आहे ती पोलिसांच्या लक्षात आली। आणि आपल्यासोबत या संदर्भात नेमका हा कट काय होता आणि पोलिसांनी हा कट कशा पद्धतीने दुडकून लावलेला आहे या संदर्भात संवाद साधण्यासाठी डीसीपी जयवंत मीना सर आहेत। सर, नेमकं काय झालं होतं भायखळ्यामध्ये? काल मुहर्रम असल्याने मोठी गर्दी होती, त्या गर्दीमध्ये नेमका काय कट रचला जात होता? काल रात्री भायखळा पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये मोहर्रमचा प्रोसेशन चालू होता। मग त्या प्रोसेशनमध्येच हा व्यक्ती मुंबई पोलिसांना आढळून आला। विदाऊट परमिशन तो असे कॅप्सूल वाटप करत होता, म्हणून त्याचा सगळा साठा जप्त करण्यात आला। आणि खूप सतर्कतामुळे पोलिसांनी त्याचा आधार कार्ड, पासपोर्ट नंबर आणि त्याचा मोबाईल नंबर हे सगळा नोंद केला आणि मग त्याला त्या परिसरातून बाहेर काढला। ते कॅप्सूल नेमके काय होते आणि हा माणूस नेमका कोण होता, याचा संबंध काय? हा कॅप्सूल नेमका विकत होता, वाटत होता, नेमकं काय करत होता? हा व्यक्तीचं नाव फैयाज प्रेमजी आहे, वय 39 वर्ष आहे। आणि त्याने मागील 15 दिवसात मुंबईमध्ये राहून जवळपास 50 किलो झिंक फॉस्फाईड नावाचा पॉइझनस सबस्टन्स हे ऑर्डर करून साठा केला होता। आणि तसेच 30,000 कॅप्सूल्स ऑर्डर केले होते। आणि प्रत्येक एम्प्टी कॅप्सूलमध्ये हा 1-1 ग्राम झिंक फॉस्फाईड टाकून याने अशा मोठा साठा तयार केला होता। आणि या प्रोसेशनचे लोकांना टार्गेट करण्यासाठी त्याने खूप मोठे प्रमाणात त्यांना हानी होईल, क्षती होईल अशा त्याचा उद्देश होता। नाही, पण एकंदरीत याचं कारण म्हणजे तो मनोरुग्ण आहे, कारण की अशा पद्धतीचं वर्तन एखादा क्रिमिनल म्हणजे एखाद्याला मारेल किंवा एखाद्याचा खून करेल, पण एखाद्याला असं झिंक फॉस्फाईड देऊन विषबाधा करणं हे कितपत म्हणजे नेमकं काय आहे याचं मागे कारण? असं त्याचा नेमका मोटिव्ह काय होता त्याच्याबद्दल तपास अजूनही चालू आहे। परंतु एवढा सांगता येईल की खूप मोठे प्रमाणात जी क्षती होऊ शकली असती त्याला मुंबई पोलिसांची सतर्कता, हुशारी आणि मेहनतीमुळे आज टाळण्यात आलेला आहे। झिंक फॉस्फाईडने एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो, या संदर्भात म्हणजे पोलिसांना कसं आढळून आलं की बाबा हेनीच वाटलेले आहेत किंवा हा झिंक फॉस्फाईडच वाटत होता? नेमका संशय तुम्हाला कशावरून आला? पहाटे 4 वाजता एक MLC आली होती पोलीस स्टेशनमध्ये, ज्यामध्ये सलमान सय्यद नावाचे व्यक्तीची तब्येत बिघडली होती। आणि त्याने सांगितलं MLCमध्ये की त्याने प्रोसेशनमध्ये अशी एक कॅप्सूल खाली होती। आणि मग दोघी गोष्टींना लिंक करून लगेच पोलिसांनी हे गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। आणि आत्ता जो साठा त्याच्याकडनं म्हणजे तुमच्याकडे जप्त करण्यात आलेला आहे, त्यामध्ये नेमकं काय काय आहे आणि कितपत त्या गोळ्या ज्या आहेत त्या क्वांटिटीज? 14,900 कॅप्सूल्स आतापर्यंत पोलिसांनी सीज केली आहे त्याच्याकडून। आणि बाकी जे सीजर आहे, रिकव्हरी आहे, त्याची प्रोसेस चालू आहे। या संबंधित त्याचा कुठल्या संघटनेशी संबंध आढळून आलेला आहे किंवा हा म्हणजे दहशतवादी संघटना किंवा इतर काही? सगळे अँगलची तपास आता चालू आहे, सध्या काही कॉमेंट करता येणार नाही। हा कुठे म्हणजे बाहेरचा होता की इथलाच रहिवाशी आहे या संदर्भात? हा राहणार पुण्याचा आहे आणि 2025मध्ये हा इराण आणि इराक या दोघे देशांमध्ये जाऊन आलेला आहे। आतापर्यंत ही माहिती समोर आलेली आहे। यामध्ये हा फक्त एकटाच आहे की मोठा समुदाय आहे किंवा ह्याचाही एक गँग आहे, टीम आहे अशी काही? नाही, आतापर्यंत हा फक्त एक आहे ताब्यात आणि बाकी पुढची जे तपास आहे ते चालू आहे। धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल। आपल्यासोबत या ठिकाणी डीसीपी जयवंत मीना सर होते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर काल मुहर्रम होता आणि मुहर्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी भायखळ्यामध्ये साजरा केला जातो। आणि त्याच प्रकरणामध्ये आता एकाला अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर एक व्यक्ती जो संशयितपणे पोलिसांना आढळून आला तो टॅब्लेट्स वाटत होता। त्या टॅब्लेट्समध्ये काय होतं तर झिंक फॉस्फाईड होतं। त्यांनी झिंक फॉस्फाईड वेगळं विकत घेतलं होतं, खाली टॅब्लेट्स विकत घेतल्या होत्या आणि तो झिंक फॉस्फाईड 1-1 ग्राम त्या टॅब्लेट्समध्ये टाकून प्रत्येकाला देत होता, म्हणजे विक्रीही करत नव्हता तर वाटत होता। त्यामधूनच एक केस आढळून आली आणि त्याचमुळे आता त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या संदर्भात पुढचा तपास जो आहे तो सुरू असताना पाहायला मिळतो। त्या तपासामध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत।